आता या घटनेवर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे ते व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा। कोकिळाबाई संजय गवळी असं या मृत महिलेचं नाव आहे। सिल्लोड तालुक्यातील वसई इथं ही घटना घडली आहे। या घटनेनं कुटुंबियावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कोकिळाबाई या अत्यंत गरीब होत्या। कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ 1.5 एकर शेती आहे। शेतीत भागत नसल्यानं दोघेही पती पत्नी रोज मजुरीची कामं करतात। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। दोन्ही मुलींचा विवाह झाला असून त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झालाय। त्यामध्ये परिवारात आनंदाचं वातावरण होतं, मात्र नियतीनं वेगळाच घाव घातलाय। त्यामुळे कोकिळाबेन यांच्या मृत्यूनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तसेच गावात हळहळ व्यक्त होतीये। वसई इथं गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनासने यांच्या शेतात मका काढणीचं काम सुरू होतं। यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजूर महिला तिथं काम करत होत्या। मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीनमध्ये जाऊन अडकले। त्यामुळे वेगानं त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठा अनर्थ घडला। केस मशीनमध्ये अडकल्यानं त्या वेगानं मशीनकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचं शिर धडा वेगळं झालं। त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनं मजूर महिलांना मोठा झटका बसलाय, तसेच महिलांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। काळजी कोणती घेतली पाहिजे? महिलांनी केस मोकळं ठेवू नये, त्याचबरोबर महिलांनी शर्ट वापरावा। शक्यतो जुन्या मशिनी टाळाव्या आणि नवीन ज्या मशीन आहेत त्याचा वापर करावा।